काय करू तेच कळत नाहीये. स्वानंदीला सगळं खरं सांगायचंय पण खरं सांगायची हिंमतही होत नाही. बरं हिंमत केली तर काही बोलू देत नाही. माझ्यात नाहीये हिंमत. मी स्वानंदीच्या डोळ्यात डोळे घालून सगळं सत्य सांगायची. स्वानंदीच्या डोळ्यात डोळे घालून सत्य सांगू शकत नाही पण मी ते सत्य चिठ्ठीत तर लिहू शकतो ना. स्वानंदी, आता मी सत्य लपवू शकत नाही तुमच्यापासून. मी एक गोष्ट लपवली. ते लपवलं हे तुमच्या हिताचं आहे असं वाटून मी लपवलं. ते तुमच्या आणि आपल्या बाळाच्या हिताचं आहे म्हणून लपवलं. पण तीच माझी सर्वात मोठी चूक होती हे आता लक्षात येत आहे म्हणून ती चूक सुधारतोय तुम्हाला सगळं सत्य सांगून. स्वानंदी, तुम्ही आयुष्यात जो त्रास भोगलाय, अजूनही भोगताय, त्याला जबाबदार एकच माणूस आहे, तो म्हणजे सुजित. तोच तुमचा गुन्हेगार आहे. त्यानेच तुमच्यावर अत्याचार केलाय. सुजितने आमच्याकडून ॲग्रीमेंट करून घेतलंय, त्यावर आमच्या सह्या करून घेतल्या, ज्यात मी माझा आणि आईचा हक्क कधीच मागणार नाही, घरात मान खाली घालून राहील असं लिहिलंय. मी जर ते ॲग्रीमेंट तोडलं तर तो आपल्या बाळाला प्लेटलेट्स देणार नाही. त्यामुळे मी तुमची बाजू प्रत्येक वेळेस घेऊ शकत नाही स्वानंदी. बाळू, तू कधी आलास? हे काय आत्ताच आलो. काय झालं मणी सर? काय लिहित होतात? नाही अरे, एंट्रीज बघत होतो जस्ट असंच. तू जेवलास का? हो सर, जेवलं ना. चल येतो. मणी सर आणि स्वानंदी मॅडमचं हल्ली काय चाललंय ना, काहीच माहित नाही. एक दिवस हे गोत्यात आणणार एवढं नक्की. स्वानंदी, थोडंसं खाऊन घे. 2 घास का माझ. मला काही नकोय. मला अजिबात फोर्स करू नका. मला माझं बाळ हवंय, बाकी मला काही नकोय. स्वानंदी, पाणी आण. स्वानंदी, 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 सावकाश सावकाश. हे घे, हे पाणी घे. पाणी. स्वानंदी, स्वानंदी, पाणी पी घे. तुमच्या दोघांचं ह्याचं काही नकोय मला. हे भयानक आहे. मला खरंच अंदाज नव्हता की स्वानंदी माझा आणि आईचा इतका तिरस्कार करतील. आता जर गप्प राहिलो तर गोष्टी हाताबाहेर जातील. स्वानंदीला सत्य कळणं गरजेचं आहे.
मी झोपल्यानंतर स्वानंदीने चिठ्ठी वाचली असेल का, की अजून उठल्याच नाहीत त्या? ही चिठ्ठी अशीच उशीच्या खाली राहिली तर स्वानंदीला दिसणार नाही, बाहेर काढून ठेवायला हवी. मणी काय करतोय? नाही काही, कुठे काय झालं? मी स्वानंदी गाढ झोपल्या की नाही बघत होतो. काल जेवल्या पण नाही ना. मी खूप प्रयत्न केला तिला भरवण्याचा, पण जेवायलाच तयार नाही. हट्टी झालीये. हल्ली तर माझं पण ऐकत नाहीये. आई, आपल्या तिघांमध्ये निर्माण झालेली कोंडी एकदाची सुटावी म्हणून मी स्वानंदीला चिठ्ठी लिहिली. इतके दिवस आपण लपवायचा प्रयत्न केलेलं सत्य स्वानंदीला कळेल. आपण ते लपवून काहीच फायदा झाला नाहीये, पण ते सांगून मात्र आपण सगळ्या स्ट्रेसमधून, सुजितच्या ब्लॅकमेलमधून बाहेर पडू. स्वानंदीलाही मी हातबल असल्याने त्यांच्या बाजूने उभा राहू शकत नसल्याचा जो त्रास होतोय तो संपेल. अर्थात सत्य कळल्यावर त्यांना खूप त्रास होईल, पण रोज आपल्या दोघांवर संशय घेताना त्यांना होणाऱ्या त्रासापेक्षा तो कमी असेल. स्वानंदी, ही चिठ्ठी वाचून तुम्ही काय रिॲक्ट व्हाल हे मला माहित नाही, पण त्यानंतर मी तुम्हाला फेस करू शकणार नाही एवढं नक्की. काय रे, आता कुठे निघाला? ते माझं काम आहे खाली, लगेच येतो करून. असं कुठलं काम काढलं सकाळ सकाळी?